काय सांगाल भैया, मी एक अल्टिमेटम दिलाय, काय तुमची मागणी आहे आणि काय अल्टिमेटम आहे? मी मागील काही दिवसापासून सातत्याने महानगरपालिका प्रशासनाला विनंती करतोय की शहरामध्ये वातावरण चांगला नाहीये. हातगाडीवाले हे एक समाजाचे आहे, त्याच्यामध्ये काहीतरी हिंदू लोकांचा वादविवाद होतोय, त्याच्यामुळे या शहरामध्ये दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी वारंवार महानगरपालिकेला विनंती करत होतो की आपण याच्यावर काहीतरी ठोस निर्णय आणि त्यांना पर्याय जागा उपलब्ध करून देणे याच्यासाठी सतत मागणी करत होतो, परंतु आतापर्यंत ते काही झालं नाही. म्हणून उद्या दिनांक 10 तारीख संध्याकाळी 6 वाजतापर्यंत त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर 7 वाजता आम्ही शिवसेना स्टाईलनी रस्त्यावर उतरणार आहोत. पण या आगगाड्याचा जो प्रश्न आहे तो रमजानच्या महिन्यात आला आणि विरोधी पक्ष नेत्यांचे म्हणणं असं आहे की आता रमजानचा महिना सुरू आहे, रमजान झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कायदेशीर तोडगा काढू आणि कायमस्वरूपी हे आठवू, पण आता रमजानचा महिना सुरू असल्यामुळे तुम्ही थांबलं पाहिजे. असं जर तेव्हाराला थांबत बसलो तर कसं होणार? कायद्यापेक्षा मोठा कोणताही तेव्हार नाही. महानगरपालिकेने याच्या अगोदर दिवाळी सणामध्ये सुद्धा कारवाई केलेली आहे, तर त्याला विरोधाचं काही कारण नाही आहे. राहिला विषय आमचा म्हणणं एवढंच आहे, त्यांनी धंदा करावा, रमजान मध्ये करावा, परंतु घेणारे मुसलमान देणारे मुसलमान आणि धंदा करायच्या हिंदूच्या घरासमोर हे कोणी शिकवलं? किंवा ते का त्रास सहन करावा? त्यांनी जाऊन त्याला पॅरलल रस्ता लोटा कारंजा आहे, सिटी चौक पासून त्यांनी खाली काही एरिया आहे त्या एरियात जाऊन त्यांनी करावा, आम्ही त्यांना मदत करू. आता जर का तुम्ही अल्टिमेटम दिलाय, तुम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देणार आहात, तर इथे उद्या जर का संघर्ष झाला, म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जाणार आहात, मुस्लिम लोकांचे लोकप्रतिनिधी तिथे येतील, मग तिथे उद्या संघर्ष झाला, उद्या जर का दंगल पेटली तर त्याला जबाबदार कोण? याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील. मी वारंवार विनंती हेच करतोय का उद्या काहीतरी मोठ्या घटना घडण्याच्या पहिले आपण याचे काहीतरी नियोजन केलं पाहिजे. परंतु आपल्याला लक्षात असेल की 2018 मध्ये जे दंगल घडली त्याचं मुख्य कारण हे हातगाडीवाल्यांचाच होता. म्हणून माझी त्यांना विनंती होती की आपण याच्यावर करावा, नसेल तर उद्या संघर्ष करायला आम्ही तयार आहोत. तुम्ही नगरसेवक गरिबांचे आता जे हातगाडीवाले त्यातली बरेचसे गरीब आहेत, काही बाहेरचे असतील, काही गुंडे असतील, पण जे खरंच त्याच्यावरती धंदा करतात त्यांच्यासाठी काही पूर्वयोजना केली का? ते हॉकर झोन साठी महानगरपालिका काहीतरी नियोजन करते हे मला त्यांनी सांगितलं आहे, परंतु जे लोक आहेत त्यांची शहानिशा सुद्धा कोणी करायला तयार नाही आहे. हे बांगलादेशी असू शकतात. माझा तर संशय, जसं मुंबईमध्ये बांगलादेशी निघाले त्या पद्धतीने हे बांगलादेशी लोक आहे का? किंवा हे स्थानिक कोणीच नाही. हे खूप मोठा स्कॅम आहे. कोणीही जे हातगाडीवाला आहे ते स्वतःची हातगाडी कोणाचीच नाही, त्यांनी भाड्यानी कोणातरी एक माणसानी त्यांना दिलेली आहे की तू जा धंदा कर, काहीतरी कर. काल रात्री एक हिंदू मुस्लिम भांडणं होता राहिला, याचा परिणाम काहीतरी मोठा होऊ शकतो. म्हणून माझ्या परत आपल्या माध्यमातून विनंती आहे की उद्या 6 वाजताच्या पहिले याच्यावर काहीतरी तोडगा काढावा समन्वयाने. राज्यामध्ये सत्तेत आहात, केंद्रात सत्तेत आहात, तुमचा इथं खासदार एक आहे, पालकमंत्री तुमचा आहे, 6 आमदार आहेत, तुमचा उपमहापौर स्वतः त्या पक्षाच्या तुमच्या महापालिकेमध्ये, असं असताना तुम्हाला आंदोलन करावं लागतं. ही दुटप्पीची भूमिका सांभाळताना म्हणताय. आमचे सर्वजण असल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करा ही विनंती, परंतु प्रशासन हे एक समन्वयनी भूमिका घेत आहे की मुसलमान हिंदू हे दंगल परत नाही झाली पाहिजे याची पण काळजी घेऊन ते लोक विचार करून करताय. असं नाही का आपण सांगितलं चल काढून घे, परंतु हे संघर्ष मागील 10 वर्षापासून चालू होता आणि आता कुठेतरी संपायला पाहिजे या उद्देशाने, या हेतूनी मी ते करतोय. आणि उभाटा काय मामूचा पक्ष झाले त्यामुळे त्यांना काय याचा घेणदेणी आणि स्थानिक लोकांना त्यांना नाकारला याचा, त्याच्यामुळे ते विरोध करणारच आहे. तुम्ही सत्तेत असताना तुमचं प्रशासन तुमचं ऐकत नाही का? प्रशासननी ऐकला, मागे आपण कारवाई झाली हे पण पाहिला, परंतु MIMचे काही नगरसेवकांनी जे गुंडागर्दी करून तिथे परत लावला त्याच्यामुळे हे कुठेतरी अडकलंय. नाहीतर आतापर्यंत हे पूर्ण जिकडे तिकडे साफ झाला असता. गुंडागर्दीने उत्तर भेटणार, गुंडागर्दीने उत्तर भेटणार 100%. आणि शिवसैनिक या स्टाईलने आम्ही त्यांना नक्कीच उद्या उत्तर देऊ. या संदर्भात पोलिसांची चर्चा केली, आयुक्तांची चर्चा केली, महापौरांची चर्चा केली, हा विषय मागे लागला पाहिजे. कारण की कायमचा आहे, त्यामुळे गाडीवाले आहेत, नागरिकांचे वाद वाटतात, महिलेला मारहाण झाली, मारहाण झाली, 34 मारहाण. मागे पोलीस आयुक्त साहेब, महानगरपालिका आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब, उपमहापौर साहेब यांची एक कॉमन मोठी बैठक झाली. त्याच्यामध्ये हे करावं हे सुद्धा ठरलं, परंतु ते होत नाहीये ना. आता माझी सर्वांना विनंती आहे का ते करावं लागेल. आता नाही तर कधी नाही, अब नाही तो कब नाही, आमचा हे नारा आहे आणि 100% पूर्ण ताकदीने उद्या आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. गंभीर विषय आहे, याच्यामुळे मोठा
सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, वाद निर्माण होऊ शकतो, शहरात अशांतता निर्माण होऊ शकते. कुठेतरी आता मोठ्या नेत्यांनी पण याच्यामध्ये उतरलं, तुम्ही एकट्या लोक कुठे लढणार? पालकमंत्री आहेत त्यांनी बोललं पाहिजे, इथं आमदार आहेत त्यांनी बोललं पाहिजे, महापौरांनी बोललं पाहिजे. माझ्या पालकमंत्री महोदय साहेब यांच्याशी बोलणं झालं, खासदार साहेबांशी बोलणं झालं, परंतु ते अधिवेशनाला असल्यामुळे इकडे लक्ष त्यांना देता येत नाही, कारण की त्यांना प्रश्नाचे उत्तर द्यायचे विधान भवनात. त्यामुळे ठीक आहे, मी एकटा जरी असलो, माझा पक्ष आणि उपमहापौर साहेब असेल किंवा सर्व नगरसेवक आहे किंवा सर्व पदाधिकारी आणि तिकडचे राहणारे रहिवासी ज्यांच्यासाठी मी खरं हे लढा देतोय, ते सर्व लोक माझ्या पाठीशी आहे, म्हणून मला काही प्रॉब्लेम नाही आहे. इंटेरियरी म्हणतायत की जे काही फेरीवाले आहेत हे महापालिका आणि पोलीसवाल्यांसाठी एटीएम मशीन बनलेले आहेत. मला त्या गोष्टीत जायचं नाही आणि मला त्याच्यातली माहिती नाही. मला एकच माहिती आहे का हातगाडी मुक्त शागन सराफा हे रोड झाला पाहिजे. त्याच्यासाठी उपाययोजना किंवा जे काही करता येईल ते त्यांनी लवकरात लवकर करावा.